नमस्कार मंडळी. शेती खरेदी विक्री करत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे याच्याबद्दल आपण आज थोडी चर्चा करणार आहोत. काही वेळा काय होतं, अनावधानानं आपण शेत खरेदी करत असताना रोख रक्कम आपल्या बँक खात्यात जमा करतो आणि ही रक्कम आपण नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून उसने घेतलेली असते. एक लक्षात घ्या, रोखीत उसनवारी आपल्याला करता येत नाही किंवा ज्यांच्याकडून उसने पैसे घेतोय तीच व्यक्ती आधी कर्जबाजारी असते आणि आपण असं सांगतो की त्या व्यक्तीकडून मी उसने घेतलेत पैसे. त्यामुळे याची काळजी घ्या. खरेदी करत असताना आपलं जे काही सोर्स आहे, कर्जातून खरेदी केली किंवा उसनवारी पैसे उसने घेतले आणि त्यातून खरेदी केली, याचा ताळमेळ जमतोय का बघा. त्याच्यानंतर जेव्हा शेती विक्री केली जाते, शेती विक्रीतून आलेला पैसा करमाफ नाही आहे पूर्णपणे. त्यामुळं त्याला काही अटी आहेत, जशा की शेत आपलं जे आहे ते कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्या जवळ असलेलं गाव किंवा शहर असेल, त्याची लोकसंख्या किती आहे, याच्यावर शेतीतून आलेला पैसा माफ होईल की नाही हे ठरवलं जातं. एकदा का जर त्याच्यावर इन्कम टॅक्स लागतोय असं ठरलं तर त्या गोष्टी इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी कायद्यामध्ये फक्त 3 गोष्टींची वजावट त्यांनी दिली आहे. शेती विक्रीतून आलेला पैसा हा तुम्ही 3 गोष्टींमध्ये गुंतवू शकता. पहिली, शेती खरेदी करणे. दुसरी, घर खरेदी करणे किंवा घराचं बांधकाम करणे. आणि तिसरं, गव्हर्नमेंट कंपन्यांचे बॉन्ड घेणे. या सगळ्या गोष्टींसाठी ठराविक मुदत इन्कम टॅक्स कायद्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळं त्या मुदतीतच हे व्यवहार सगळे झाले पाहिजेत. तसंच रोखीत व्यवहार करणं पूर्णपणे तुम्ही बंद केलं पाहिजे. असे जर काही व्यवहार झाले तर याची विचारणा आपल्याला 2-3 वर्षानंतर सुद्धा होऊ शकते. लगेचच आपल्याला कोणतीही नोटीस येणार नाही. त्यामुळं असे व्यवहार करत असताना शेतकरी बांधवांनी योग्य ती काळजी घ्यावी, सल्लागारांचा सल्ला घ्यावा वेळीच आणि असे व्यवहार मगच पूर्ण करावेत. धन्यवाद.